अखेर या महिन्याचा 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। बघा, या महिन्याचा जो 8वा हप्ता होता, 8वा हप्ता, तर तो 8वा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे। बघा, चेक करा, खातं चेक करा, तुमचा मोबाईल चेक करा, तुम्हाला पैसे आलेले आहेत। चेक करा, पटापट चेक करा। ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगा, आले की नाही कमेंट करून सांगा। कोणकोणत्या जिल्ह्यात, कोणकोणत्या गावात, कोणकोणत्या तालुक्यात पैसे आले कमेंट करून सांगा। लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट, सत्य माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर। अखेर लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता, या महिन्याचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे। चेक करा, पटापट चेक करा। ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट करून सांगा, आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत तर त्यांना कधी भेटणार त्याबद्दल पण माहिती भेटणार आहे। तसेच आज रोजीच्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत, लाडकी बहीण असो किंवा इतर योजनेसंदर्भात, त्या सर्व अपडेट देखील तुम्हाला आपल्याच चॅनलवर भेटणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो। चला मग, काय काय महत्त्वाचे अपडेट आहेत आज रोजीच्या आणि या महिन्याचा हप्ता सुरू झाला त्याबद्दल प्रूफ सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। चला मग आता सर्व माहिती आपण जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे, 8वा हप्ता, 8वा हप्ता जो आहे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत। चेक करा, पटापट चेक करा, तुमच्या खात्यात या महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपये जमा झालेले आहेत। चेक करा, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत। सर्व माझ्या माता बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत या महिन्याचे। चेक करा, ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट करून सांगा, ज्यांना पैसे आलेले नाहीत तर त्यांना केव्हा भेटणार आहेत ते पण सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे 2 लाख संदर्भात काय अपडेट आलेलं आहे, 2 लाख कोणाला भेटणार त्याबद्दल पण एक जबरदस्त अपडेट आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। 2 लाख, आता 2 लाख कोणाला भेटणार याबद्दल पण समजून घ्या। लाडक्या बहिणींनो, बघा, आपल्या चॅनलवर जी माहिती दिली जाते एकदम सत्य माहिती दिली जाते, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ना व्हिडिओ पूर्ण बघत चला। तुम्ही काय करतात, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाहीत, त्यामुळे तुम्हाला कदाचित माहिती जी आहे ती समजत नाही। तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, जरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला ना तर एक एक माहिती तुम्हाला कळते की काय माहिती आहे, नीटपणे समजून जाते की काय माहिती आहे। त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। जरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला ना, तुम्हाला सर्व अपडेट समजून जाणार आहेत। बघा, आता ज्या बहिणी पात्र आहेत, आता नीटपणे समजून घ्या की कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे येत आहेत। लाडकी बहीण योजनेस ज्या बहिणी पात्र आहेत आणि आधार कार्ड, बघा आधार कार्ड जे आहे, आधार कार्ड लिंक, ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे, त्यांच्याच खात्यात 1500 रुपये येत आहेत। त्यांच्याच खात्यात 1500 रुपये येत आहेत, ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे। आता बघा, तुम्ही जरी पात्र असाल आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत बरं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आधार कार्ड जेव्हा बँकेशी लिंक असेल तरच पैसे भेटतील। आता भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। या महिन्याचा 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे, या महिन्याचा 8वा हप्ता। तर भरपूर बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण पैसे त्यांच्या खात्यात पडलेले आहेत। भरपूर जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। चेक करा, तुम्ही तुमच्या खात्यात पण पैसे आले असतील, चेक करा। ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना कधी भेटणार त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेणार आहोत, आणि महत्त्वाच्या अपडेट आज रोजीच्या ज्या काही आलेल्या आहेत लाडकी बहीण संदर्भात त्या आपण बघूया। चला आपण संपूर्ण अपडेट आता जाणून घेऊया। आता ज्या बहिणी निकषात बसत नाही त्यांना या योजनेतून बाहेर काढलेलं आहे। बघा, या योजनेतून वगळलेलं आहे। ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांना या योजनेतून बाहेर काढलेलं आहे। आता भरपूर बहिणींना योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही, कारण त्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। अपात्र कोणकोणत्या बहिणी झालेल्या आहेत? 4 चाकी वाहन,
असेल तर अपात्र. तसेच आयकरदाता, सरकारी नोकरी असेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, इतर कुठल्या तरी शासकीय योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत असाल, म्हणजे अशा 2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तरीही तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत. बघा, हे काही निकष आहेत जे आधीपासूनच लाडकी बहीण योजनेसाठी लावलेले आहेत. आता तुम्हाला बघा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या अपडेट मी सांगतो. बघा आता, तर राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? आता पहिले आपण ही अपडेट समजून घेणार आहोत. जो काही अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पात निर्णय होणार आहे अशी माहिती मिळत आहे. लाडकी बहीण 2100 रुपये, आता तुम्हाला सध्या तरी 1500 रुपयेच तुमच्या खात्यात आता आलेले आहेत या महिन्याचे. मग तुम्हाला 2100 रुपये कधी भेटणार त्याबद्दल पहिले माहिती थोडक्यात समजून घेऊया. मग तुम्हाला सांगतो की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत, कोणाकोणाच्या खात्यात पैसे आलेले आहेत त्याबद्दल पण माहिती भेटणार आहे. आणि 2 लाख संदर्भात काय माहिती आहे ती पण माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सर्व माहिती भेटणार आहे, काळजी करू नका. आता बघा, सरकारने 2 आश्वासन दिली होती निवडणुकीच्या पहिले. एक, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी. तर या 2 अपडेट संदर्भात बघा आता महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. 10 मार्च रोजी अर्थसंकल्प आहे. हे बघा काय अपडेट आहे. महायुतीने विधानसभा निवडणूक प्रचारात लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ 2100 रुपयापर्यंत वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. राईट, तर 2100 रुपये आम्ही देऊ, लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ असं सांगितलं होतं. केव्हा सांगितलं होतं? निवडणूकच्या प्रचारादरम्यान. मग आता तुम्हाला सध्या तरी बघा 1500 रुपये येत आहेत. मग आता 2100 रुपये कधी मिळतील त्याबद्दल माहिती बघा आता. तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान राज्य विधिमंडळाचं जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मुंबईत सोमवार दिनांक 3 मार्च ते बुधवार दिनांक 26 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात तरी ही दोन्ही आश्वासनं पूर्ण केली जाणार का याकडे जनतेचं लक्ष आहे. बघा आता नीटपणे तुम्हाला याबद्दल सांगतो मी काय अपडेट आहे. तर लाडक्या बहिणींनो, अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्या, जाणून घ्या. अपडेट काय आहे नीटपणे तुम्हाला आता समजून सांगतो. बघा, महायुती सरकारने पहिले निवडणुकीच्या प्रचारात काय सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ, लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही 2100 रुपये टाकू असं निवडणूक प्रचारादरम्यान आश्वासन दिलं होतं. आणि कर्जमाफी देखील करणार आहोत असं देखील आश्वासन दिलं होतं. कर्जमाफी पण आम्ही करणार आहोत, शेतकऱ्यांची कर्जमाफी पण करणार आहोत आणि लाडक्या बहिणींना आम्ही 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ अशी आश्वासने दिली होती. मग आता ही पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण 10 मार्च रोजी या संदर्भात निर्णय समजणार आहे. जो काही अर्थसंकल्प आहे आता त्या अर्थसंकल्पाला सुरुवात होणार आहे 3 मार्च ते 26 मार्च या तारखेदरम्यान या संदर्भात निर्णय होणार आहे. आणि 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या संदर्भात जी काही मांडणी आहे ती मांडली जाणार आहे. ठीक आहे, मग मी तुम्हाला एक इथे डायरेक्ट आपल्या सिंपल गावरान भाषेत माहिती देतो. जवळपास 2100 रुपये तुम्हाला जे आहेत लाडक्या बहिणींना 2100 रुपये हे मार्च महिन्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत. एवढं तुम्ही ते लक्षात ठेवा. आलं लक्षात? ठीक आहे, पुढील अपडेट बघूया. आता महत्त्वाचे अपडेट काय आहे पुढील अपडेट आपण समजून घेणार आहोत, कारण जबरदस्त अपडेट आपल्याकडे आलेले आहेत. हे बघा इथे काय माहिती आलेलं आहे. नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचे किमान 1,80,000 अर्ज होणार बाद. बघा नाशिककरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहेत. नाशिक संदर्भात काय अपडेट आलेलं आहे, नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचे किमान 1,80,000 अर्ज जे आहेत ते बाद केले जाणार आहेत, रद्द केले जाणार आहेत. बघा सर्वाधिक अर्ज जे आहेत ते नाशिकचे रद्द होणार आहेत 1,80,000. तर लाडक्या बहिणींनो बघा जबरदस्त अपडेट आलेले आहे. नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचे 1,80,000 अर्ज
बाद होणार आहेत आणि जवळपास जी माहिती आलेली आहे 5 ते 6 लाख जे अर्ज आहेत टोटल महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे रद्द झालेले आहेत. 5 ते 6 लाख दरम्यान एवढे अर्ज रद्द झालेले आहेत, अपात्र करण्यात आले आहेत. आता अपात्र का करण्यात आले आहेत तुम्हाला सर्व माहीत आहे. 4 चाकी वाहन असेल तर अपात्र करण्यात आलं आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर अपात्र करण्यात आलं आहे. 2 योजनेचा लाभ घेत असाल तरीही अपात्र करण्यात आलं आहे. तर ज्या बहिणी निकषात बसत नाहीत त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. तर तुम्ही पात्र असाल तर काही टेन्शन नाही, परंतु ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. चला आता पुढे महत्त्वाचे अपडेट बघा. तर लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा जो काही 8वा हप्ता आहे तो 8वा हप्ता जमा झालेला आहे. भरपूर बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झालेला आहे कारण हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे. आता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही हप्ता, त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शन घेत आहेत. तर टेन्शन घेऊ नका, ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना पैसे मिळतील. पुढील 1-2 तासात देखील तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात किंवा 1-2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता आलेला नाही 21 ते 29 फेब्रुवारी दरम्यान या तारखेदरम्यान सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. म्हणजे 21 फेब्रुवारीपासून हप्ता येणे सुरू झालेला आहे. तर 29 तारखेपर्यंत हप्ता येणार आहेत, काही टेन्शन घेऊ नका. या तारखेदरम्यान तुम्हाला पैसे मिळूनच जाणार आहेत, टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. आलं लक्षात. फक्त तुमचा अर्ज पात्र पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक पाहिजे, बस. दुसरं काहीच करण्याची गरज नाही. एवढं काम तुम्ही केलेलं असेल ना तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला जे पैसे आहेत ते मिळून जातील. आलं लक्षात. तरी महत्त्वाची माहिती होती तुम्हाला द्यायची होती. तर नाशिकमध्ये सर्वाधिक 1,80,000 अर्ज बाद झालेले आहेत आणि ज्या बहिणींना पैसे या महिन्याचा 8वा हप्ता या महिन्याचा जो 8वा हप्ता आहे तो आलेला नसेल तर टेन्शन घेऊ नका. पुढील 1-2 तासात पण पैसे येऊ शकतात किंवा 1-2 दिवस तुम्हाला वेट करावंच लागणार आहे, काही टेन्शन नाही. सर्वांना पैसे मिळतील असं काही नाही की बाकीच्या महिलांना भेटले आणि मला भेटले नाही असं तुम्ही टेन्शन घेऊ नका. जरी ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना तर पैसे येणार नाही बरं. नाहीतर म्हणाल की आता तुमच्याजवळ जर 4 चाकी वाहन असेल आणि तुम्ही म्हणाल की मला हप्ता आला नाही तर तुम्हाला मिळणारच नाही, कारण तुमच्याजवळ 4 चाकी वाहन आहे आणि नियमानुसार 4 चाकी वाहन ज्यांच्याजवळ आहे त्यांना हप्ता मिळणार नाही. तुम्ही सरकारी नोकरीत असाल तरी पण तुम्हाला पैसे भेटणार नाही बरं, कारण सरकारनेच तसे निर्णय काढलेले आहेत, निकष काढलेले आहेत. त्यामुळे ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे येणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत फक्त त्याच बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत. आलं तुमच्या लक्षात. चला आता पुढे अपडेट बघूया. आता एक गोष्ट इथे मी तुम्हाला सांगतो, अजून 2 लाख रुपये कोणाला भेटणार या संदर्भात पण एक महत्त्वाची माहिती आलेली आहे. 2 लाख रुपये कोणाला भेटणार मग त्या संदर्भात पहिलं अपडेट आपण बघूया. हे बघा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापुढे घरं बांधण्यासाठी लागणाऱ्या रकमेत 50,000 रुपयाची वाढ करण्यात येत असून नागरिकांना आता 2 लाख रुपये मिळतील. तसेच सोलरसाठी अनुदान मिळेल. बघा, आता आवास योजनेअंतर्गत PM आवास योजनेअंतर्गत यापुढे घर बांधण्यासाठी जी रक्कम तुम्हाला मिळते ना, आता त्यामध्ये 50,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. 50,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आता यापुढे ज्यांचं घर यादीत नाव असेल घर बांधण्यासाठी त्यांना आता नागरिकांना 2 लाख रुपये मिळतील आणि सोलरसाठी देखील अनुदान तुम्हाला मिळेल. म्हणजे 2 लाख रुपये तुम्हाला भेटणार आहेत घर बांधण्यासाठी. आता ज्यांचं नाव यादीत असेल त्यांना PM आवास योजनेअंतर्गत 2 लाख रुपये म्हणजे 50,000 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. 1.5 लाखावरून 2 लाख करण्यात आले आहे असं आपण म्हणू शकतो इथे. आलं लक्षात. तर 2 लाख कोणाला भेटणार त्याबद्दल पण तुम्हाला अपडेट समजली. नागरिकांना आता 2 लाख रुपये मिळतील. कशासाठी? घर बांधण्यासाठी. प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात ही अपडेट आहे, नीटपणे समजून घ्या. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापुढे बघा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापुढे आता घर बांधण्यासाठी लागणाऱ्या रकमेत 50,000 रुपयाची वाढ करण्यात आली असून आता नागरिकांना 2 लाख रुपये मिळतील. आलं लक्षात. सोलरसाठी देखील अनुदान मिळेल. त्यातून आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे. आयुष्यभर, कारण सोलर असणार आहे. सोलरमुळे अनुदान
त्यासाठी पण अनुदान मिळेल, त्यातून आयुष्यभर तुम्ही आता मोफत वीज तुम्हाला मिळणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब लाडक्या बहिणींसाठी भरपूर काही करत आहे, नागरिकांसाठी भरपूर काही काम करत आहे. एक चांगल्या पद्धतीने महायुती सरकार काम करत आहे. त्यामुळे आपण महायुती सरकारचं धन्यवाद मानूया, कारण फडणवीस साहेब जे काम करत आहे ना एकदम बेस्ट काम करत आहे. आता लाडक्या बहिणींना एवढे हप्ते वाटप सुरू करत आहेत, तसेच नवनवीन योजना, शेतकऱ्यांसाठी योजना, तरुणांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना असो, लाडक्या बहिणींसाठी, महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. आता त्याची रक्कम देखील वाढवणार आहेत. 1500 ऐवजी 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ते कधी भेटणार आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती मी दिलीच. कधी भेटणार आहेत 2100 रुपये? मार्च महिन्यानंतर. मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात आपोआप 1500 ऐवजी 2100 रुपये येत जातील. आलं लक्षात? या संदर्भात पण तुम्हाला मी अपडेट दिली. ठीक आहे, पुढील अपडेट आपण आता समजून घेऊया. तर 2 लाख रुपये हे घर बांधण्यासाठी मिळणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत. याबद्दल पण तुम्हाला समजलं. तर आता आपण थोड्या आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, आजच्या टॉप बातम्या, या टॉप बातम्या पहिले बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो 8वा हप्ता सुरू झालेला आहे, लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता, तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे, ती पण माहिती देतो. आणि ज्यांना पैसे आलेच नाहीत त्यांच्या संदर्भात पण अपडेट मी सांगतो. पहिले आपण आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या बघून घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला सर्व काही सांगतो. हे बघा, आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, टॉप बातम्या समजून घ्या. धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांच्या व्हिडिओची विक्री, महाराष्ट्रातील दोघांना अटक. बघा, आता काही नालायक असे आहेत. आता जे काही महाकुंभमेळा चालू आहे ना, तर तिथून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. बघा, महिलांचा व्हिडिओ काढून ते विक्री करत आहेत. महाराष्ट्रातील दोघांना अटक करण्यात आलं आहे. जे पण एक काम करत होते ना, म्हणजे ते शूटिंग काढून व्हिडिओ व्हायरल करत होते, तर अशांना अटक केलेली आहे आणि यांच्यावरती आता कायदेशीर कारवाई महाराष्ट्र सरकार करणार आहे. महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ विक्री ते करत होते. एक धक्कादायक बातमी समोर आली होती ही. आणि ह्या टॉप ज्या बातम्या आहेत, आजच्या टॉप बातम्या, त्या संपूर्ण टॉप बातम्या पहिले समजून घेऊया. मग लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला अपडेट देतो, काय टेन्शन घेऊ नका. या बाकीच्या तुम्हाला बातम्या पण समजायला पाहिजे की टॉप बातम्या काय आहेत. तर बघा, असे पण काही नालायक आहेत, तर त्यांच्यावरती आता योग्यशीर जी कारवाई आहे ती करणारच आहे सरकार, काही टेन्शन नाही. पुढे बघा, आता पुढील टॉप बातमी जी आहे ती समजून घेऊया. आता टॉप बातमी बघा, महत्त्वाची बातमी आहे ही. बातमी पण आपण समजून घेणार आहोत. चला, या बातमी संदर्भात पण तुम्हाला सर्व काही सांगतो. तर बघा, मोफत घरांबरोबर आता वीजही मोफत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. आता मोफत वीज देखील भेटणार आहे. मोफत घरांबरोबर आता वीजही मोफत. सर्वात मोठी घोषणा झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे. काय अपडेट आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या 20 लाख घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प मोफत बसवला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बघा, सर्वात मोठी जबरदस्त बातमी, गुड न्यूज आहे सर्वांसाठी. आता यापुढे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जे काही घरे बांधण्यात येत आहेत, तर 20 लाख घरांवर आता बघा, 20 लाख आकडा आहे, 20 लाख घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प मोफत बसवला जाईल. बघा, सौर ऊर्जा पण तुमच्या आता घरावरती बसवली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. बघा, मुख्यमंत्री साहेब जे आहेत जबरदस्त काम करत आहे. आता मोफत घरांबरोबर तुम्हाला वीजही मोफत होणार आहे, कारण सौर ऊर्जा तुमच्या घरावरती बसवली जाणार आहे. जबरदस्त अपडेट. आणि 20 लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत. बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट. तर इथे सरकारचा आपण धन्यवाद मानू शकतो. मुख्यमंत्री साहेबांनी जे काम ते करत आहे, एकदम चांगल्या पद्धतीने ते काम करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपण धन्यवाद मानू शकतो इथे, कारण त्यांनी जबरदस्त काम इथे ते करताना आपल्याला दिसत आहे. तर बघा, ही तर टॉप बातमी झाली. पुढील टॉप बातमी अजून समजून घेऊया. हे बघा, पुढील टॉप बातमी, आता पुढील अपडेट बघा.
पुढील टॉप बातमी अशी आहे, सोलापूर शहर व ग्रामीण भागातील परिसरातील अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड धारकांना राज्य शासनाकडून 355 रुपयाची कॉटन साडी भेटणार आहे. बघा बघा, सर्वात मोठी अपडेट, आनंदाची अपडेट. सोलापूर शहर व ग्रामीण भागातील परिसरातील अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड धारकांना राज्य शासनाकडून 355 रुपयाची जी काही कॉटन साडी आहे ती भेट मिळणार आहे. आणि हे सोलापूर शहरासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या काही अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड धारक आहेत त्यांना साडी भेटणार आहे, साडी गिफ्ट भेटणार आहे. आणि पुढे होळीपर्यंत सांगितलं जात आहे, बघू आता ते पण होऊन जाईल, मिळून जाईल, साडी पण मिळणार आहे तुम्हाला. एक चांगल्या पद्धतीने या ज्या काही टॉप बातम्या होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या, महत्त्वाच्या या टॉप बातम्या होत्या, या टॉप बातम्या तुम्हाला सांगितल्या. चला आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण जी महत्त्वाची अपडेट आहे त्या महत्त्वाच्या अपडेटकडे वळणार आहोत. जबरदस्त अपडेट मी तुम्हाला सांगतो. आता बघा काय महत्त्वाचे अपडेट आहेत त्या अपडेट आता समजून घ्या. तर लाडक्या बहिणींनो बघा, या महिन्याचा 8वा हप्ता तर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे 1500 रुपये. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेले आहेत बरं पैसे, चेक करा. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत, पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. 8वा हप्ता जमा झालेला आहे, चेक करा. ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी 1-2 दिवस वाट पहा, नाहीतर सांगता पण येत नाही बरं. 1-2 तासात पण तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील, काही टेन्शन नाही. फक्त तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे, कारण भरपूर बहिणींना अपात्र देखील करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मी ते पात्र शब्द वापरत आहे, कारण भरपूर बहिणी अपात्र झाल्या, त्यामुळे अपात्र बहिणींना तर पैसे मिळणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात हे 1500 रुपये जमा होत आहे. आलं लक्षात? तर लाडक्या बहिणींनो खातं चेक करा. एक काम करा, तुमचा मोबाईलचे मेसेज चेक करा, तिथे तुम्हाला समजून जाईल. जास्त तुम्हाला खातं चेक करण्याची पण गरज नाही. डायरेक्टली लाडकी बहीण योजनेचे जेव्हा पैसे येतात तेव्हा डायरेक्टली मेसेज तुम्हाला येतो, डायरेक्ट मेसेज आला असेल तुम्हाला चेक करा. ओके. तर या महिन्याचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत. ज्यांना आले नसेल त्यांनी 1-2 तासात वेट करा, पैसे येऊन जातील, किंवा 1-2 दिवसात येऊन जातील, काही टेन्शन नाही. 21 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान हा हप्ता चालणार आहे आणि या तारखेदरम्यान सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. ज्यांना आले नसेल त्यांनी टेन्शन घेऊ नका, तुमच्या खात्यात पैसे पडून जाणार आहेत. आलं लक्षात? आता बघा, तुमचं बँक खातं कुठलं पण बँकेचं असू द्या, अकाउंट तुमचं कुठल्या पण बँकेचं असू द्या, काही टेन्शन नाही. फक्त आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे, बस, दुसरं काहीच करण्याची गरज नाही. आलं लक्षात? तर आजच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या किंवा आजच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट होत्या, संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगितलेलं आहेत. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो, सर्व अपडेट मी तुम्हाला देतो. आणि टॉप बातम्या ज्या असतो त्या पण एकच व्हिडिओमध्ये मी कव्हर करतो आणि सर्व माहिती तुम्हाला देतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व अपडेट बघितलेले आहेत, सर्व माहिती जाणून घेतलेली आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आता तुम्ही काय करा, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा. पटापट व्हिडिओला लाईक झाला पाहिजे. तुम्ही काय करतात, व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाही, चॅनल सबस्क्राईब करत नाही. तुम्ही जरी नवीन असाल ना आता आपल्या चॅनलवर, तर चॅनल सबस्क्राईब करा. बघा कोपऱ्याला सबस्क्राईब बटन तुम्हाला दिसत असेल, त्यावरती क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व अपडेट तुम्हाला सर्वप्रथम ATP गुरुच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, या महिन्याचा जो काही 8वा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे, चेक करा. जरी आले नसतील तर काही 1-2 तासात पैसे येऊन जातील, काही टेन्शन नाही. आलं लक्षात? आणि लाडकी बहीण असो किंवा इतर योजना असो, सर्व अपडेट, सर्व योजनेसंदर्भात अपडेट किंवा टॉप बातम्या, सर्व माहिती फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. त्यामुळे तुम्हाला पुन्हा हात जोडून विनंती आहे, अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.